जय शिवराय मित्रांनो. आता आहोत अहिल्यानगरच्या उड्डाणपुलाखाली. तर इथं अशा शिवाजी महाराजांचे चित्र कोरलेले आहेत. तर पहिलं चित्र आहे इकडून जाताना संभाजीनगरवरून पुण्याकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या पिलरवरती दाखवलेला आहे. आता आपण हळूहळू पुढे जाऊन पाहूयात कसं आहे ते. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षण देताना पुण्यामध्ये जो सोन्याचा नांगर चालवला होता शेतीमध्ये, जे मुघलांनी शेती करायला अडवलं होतं, त्यावेळेला राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोन्याचा नांगर चालवायला लावला, जेणेकरून शेती करायला शेतकरी प्रोत्साहित होईल. पुढे आल्यावरती आपण पाहतोय तर मावळ्यांना जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सवंगडी होते छोटे छोटे, त्यांना स्वराज्याचे धडे देताना छत्रपती शिवाजी महाराज, रायरेश्वराची पूजा करताना छत्रपती शिवाजी महाराज, भवानी मातेची पूजा करताना छत्रपती शिवाजी महाराज, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज राज्य करायला त्यांनी सुरुवात केली त्यावेळेला त्यांचा राज्यकारभार पाहताना हसेल. म्हणजे जेवढा इतिहास माहिती तेवढाच सांगणार आहे, चुकीचा इतिहास अजिबात कोणाला सांगणार नाही आणि तो सांगूही नाही. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती दाखवलेले आहेत तिथे. बाजीप्रभू देशपांडे यांनी ज्या वेळेला पावनखिंडीत लढाई केली त्यावेळेचा हा इतिहासातील सीन दाखवलेला आहे. शाहिस्तेखानाची जेव्हा बोट तोडली होती त्यावेळेचा हा सीन आहे. पुण्यात माझ्या अंदाजे लाल महालात ही घटना घडली. खरं आहे की खोटं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. दर्या म्हणजे समुद्रावरती पाहणी करताना छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या अंदाजे मिर्झा राजांबरोबर आहेत छत्रपती, पण असं माझा अंदाज आहे. पण तुम्हीच सांगा नेमकं हे कुणासोबत तुम्ही पाहिलंय. ज्या वेळेला दिल्लीमध्ये आग्र्यामध्ये महाराजांचा अपमान झाला त्यावेळेला महाराज शंभूराजांसोबत तिथून निघून आले होते. अपमान त्यांनी कधी सहन केला नाही. ज्या वेळेला आग्र्याहून त्यांची सुटका झाली त्यावेळेचं हे चलचित्र आहे. शंभू महाराजांना आणि शिवाजी महाराज हे दोघंही पेटाऱ्यातून आले होते आणि ज्या वेळेला आले तर कुणाला माहीत होऊ नये तर त्यावेळेला ते साधूंच्या वेशात आले होते. अशा राजमाता जिजाऊंना ते भेटताना हिरोजी इंदुलकर त्यावेळेचे जे इंजिनियर होते महाराजांचे, गड बांधल्यानंतर त्यांनी ते प्रमाणपत्र दिलं होतं आणि फक्त सेवेसी तत्पर ठाई ठाई हिरोजी इंदुलकर असं ते लिहायचं होतं. तानाजी मालुसरे ज्या वेळेला महाराजांकडे आले होते की रायबाचं लग्न आहे हे सांगायला, त्यावेळेचा तो सीन होता. आणि तानाजी मालुसरेंनी सिंहगड ज्या वेळेला काबीज केला त्यावेळेचा हा सीन इथं घेतलेला आहे. मध्ये आधी काय केलंय, काही वटवृक्ष या ठिकाणी अहिल्यानगरच्या उड्डाणपुलाच्या खाली असे आर्टिफिशियल वटवृक्ष त्यांनी तयार करून हे सजवलेलं आहे. त्या दिवसाचा हा प्रलंबित प्रश्न होता. जवळजवळ 22 वर्षानंतर हा सुरुवात झाली. नौसेनेचे प्रमुख जनक म्हणून शिवाजी महाराजांना ओळखलं जातं, कारण त्यांनीच समुद्रातून जहाज वगैरे यांची सुरुवात त्यांच्यापासूनच झाली होती. हा सीन मला नाही माहिती, तुम्ही सांगा काय आहे तो. हिरकणी तिच्या लहान मुलाला घेऊन महाराजांसोबत दाखवलेले आहे. कल्याणच्या सुभेदाराची जी सून आहे तो हा सीन आहे असं मला वाटतंय. पण आता मी म्हणलं ना, मी चुकीचे त्या सांगणार नाही म्हणून मी बहुतेक हा शब्द वापरलाय. तुम्हीच अंदाज लावा किंवा तुम्हीच पहा. हा शिवनेरी किल्ल्याचा चित्र आहे. शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला होता, तर तिथली ती जी तो किल्ला आहे त्या किल्ल्याचा हा सीन आहे. हा प्रतापगडाचा खूप मोठा इतिहास आहे. प्रतापगड या ठिकाणी दाखवलाय. हा कोणता सीन आहे नाही सांगू शकत. राजमातांचा आशीर्वाद घेताना राजे शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज असं चित्र दाखवलेलं आहे. इथं शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला होता त्यावेळेचं चित्र आहे. इथं राजमुद्रा दाखवलेली आहे, म्हणजे तिचा मराठीत पण उल्लेख दिलाय आणि
ज्या मूळ भाषेमध्ये राजमुद्रा लिहिली होती ते पण दिलेलं आहे। इथं पण दरबार दाखवलेला आहे, इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे झुकलेला दाखवलेला आहे। शेतकऱ्यांना कुदळ फावडं देताना म्हणजे शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम छत्रपतींनी इथं केलं हे दाखवलंय। पुढे पण पाहतोय आपण तर एक विहिरीतून पाणी बाहेर येतंय मोठ्याच्या स्वरूपात, असं चित्र आहे। म्हणजे शेतकऱ्यांना कायमच प्रोत्साहित केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी। त्यांचं ब्रीदच होतं की छत्रपतींचं ब्रीद असं होतं, कुणाच्याही शेतीमालाची लूट नाही झाली पाहिजे। ज्या वेळेला आपण युद्धावरती जाऊ त्यावेळेला मावळ्यांना ते कायम सांगायचे, वृक्षतोड करू नका, असं छत्रपतींनी त्यावेळेला सांगितलंय। त्याचं हे चित्र आहे। चित्र कसं आहे हे नाही लक्षात आलं। तर असं हा अहिल्यानगरचा उड्डाणपुलाचा विषय आहे। तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।